तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे? मग सामील व्हा जीसस इंडिया होली लँड टूर मध्ये. येरुशलेमेच्या पवित्र रस्त्यापासून बेथलेहेमच्या शांत परिसरापर्यंत ही आध्यात्मिक यात्रा तुम्हाला येशूच्या पावलावर घेऊन जाईल. अनुभवी मार्गदर्शन, आरामदायी प्रवास आणि अविस्मरणीय क्षण तुमची वाट पाहत आहे. म्हणून तुमचं सीट आजच बुक करा आणि तुमच्या आत्म्याला पवित्र स्पर्शाचा अनुभव द्या. अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश बनकर, डायरेक्टर जीसस इंडिया टीव्ही, 98 34 35 36 81. आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे सुवार्ता गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. स्तुती करतो देवाची पुन्हा एकदा. वधस्तंभावरचा ख्रिस्त, त्याचं सामर्थ्य देवाच्या वचनातून आम्ही अनेक दिवस ऐकत आहोत. आणि जसं देवाच्या वचनामध्ये बोलत असताना लोकांच्या जीवनामध्ये त्या पद्धतीचा विश्वास निर्माण होत आहे. आणि काल काही लोक ज्यावेळेस या सोलापूरमध्ये मीटिंग चालू असताना काही लोक मीटिंगसाठी आले आणि मग येता येता एका ठिकाणामध्ये ते थांबले. त्या ठिकाणामध्ये थांबलेले असताना एक व्यक्ती काही कोट रुपये घेऊन, काहीतरी खरेदी विक्रीचे काही कोट रुपये घेऊन तो निघालेला होता. आणि नेमकं ते पैसे घेऊन जात असताना काही लोक आले आणि त्याचे ते काही कोटी रुपये घेऊन पळून निघून गेले. जो 4-5 लोक काहीतरी होते आणि ते सगळे पैसे घेऊन पळून गेले. आता एवढे पैसे नेल्यावर कोणता चोर सापडणार नाही का? जो 4-5 कोटी काहीतरी ते म्हटले, तेवढी रक्कम घेऊन ते पळून गेलेले आहेत. आणि म्हटले प्रार्थना करा की देवाने ती रक्कम उपलब्ध करावी. तर आजपर्यंत कधी पळून गेलेले चोर पैसे घेऊन सापडत नाहीत. परंतु त्यांनी मला वाटतं काहीतरी दुपारी मला मेसेज केला आणि 4 तासांनी सांगितलं चोरही सापडले, पैसे पण सापडले, सगळी रक्कम जशीच्या तशी राहिली. बायबल सांगतं विश्वास दर्शील तर देवाचं, देवाला काही कठीण आहे बरं का. देव वाट पाहतो की कुठं तरी आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याच्यासमोर प्रार्थना सादर करावी. लक्षात ठेवा, प्रभू आमच्याकडे पाहताना समस्या अडचणी यासाठी येतात की आमचा विश्वास मजबूत व्हावा. तसं घडल्यामुळं ज्या व्यक्तीचे पैसे गेले होते तो व्यक्ती मीटिंगला आला तिथं की येशू जिवंत देव आहे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, प्रश्नाकडे जास्त बघत बसायचं नाही. माणूस जोपर्यंत तो प्रश्न असणारच आहे आणि प्रश्नातनं सुटायचं असेल तर कबरेत जावं लागेल. एकदा कबरेत गेले की प्रश्न बंद. कुणाशी लढणार आहे सैतान? बरं, सैतान लढतो म्हणजे नेमकं काय काय? आम्ही म्हणतो ना, मी सैतान, हे गायचं नाही बरं का. हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे, हे झालं गाणं. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला सैतानाला रोज हरवावं लागणार आहे, प्रतिदिवशी. विचारांमध्ये असेल, कुटुंबात असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल. कित्येक वेळा नोकरीमध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होतात. कधी शेजारी असतात, कधी नातेवाईकांकडून असतात. हे प्रश्न तुम्हाला आयुष्यभर असणार. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रश्न आले म्हणून दुःखित व्हायचं नसतं. पौल म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा काय करा, करडत बसा. नाही, सैतानाला तर तुमच्यामध्ये फार इंटरेस्ट आहे की तुम्ही रडावा. आणि मग तुम्हाला रडवण्यासाठी त्यांनी सिरियल पण काढल्या. तुम्ही रडतच नाही म्हटलं ना, मग तो काय करतो, सिरियल समोर तुम्हाला बसवतो आणि त्यांचं तुमचं नातं काही पण नाही, तरी उगाच रडत बसतात. का? कारण तो त्याचा ट्रॅप आहे. आणि कित्येक दिवस त्याच डिप्रेशन मध्ये आम्ही चालत राहतो. परंतु पौलासारखे, पेत्रासारखे लोक बंदी शाळेमध्ये असताना सुद्धा आनंद करतात. का? कारण त्यांना जिवंत देवाचं रहस्य समजलेलं आहे, जगायचं सिक्रेट त्यांना समजलेलं आहे. नारायण वामन टिळकासारखा व्यक्ती म्हणतो, मिळो वा ना मिळो आम्हा अन्न पाणी देवाच्या चिंतनी. आमचं जन्म जगणंच खाण्यापिण्यासाठी, पण तो म्हणतो त्याचं मला काहीच चिंताच नाही, मला मिळालं नाही मिळालं तरी काही नाही.
मेन माझं ध्येय, माझा उद्देश काय, तर मला प्रभूची सेवा करायची आणि प्रभूची उपासना करायची. आणि कोणात पण अडकून पडू नका बरं का. सगळे तुम्हाला कबरेत लोटायला बसलेत. फक्त एकच तुम्हाला कबरेच्या पलीकडं आणि कबरेतनं बाहेर काढणार, त्याचं नाव येशू आहे. आणि म्हणून त्या येशूची आज शेवटच्या टप्प्यामध्ये आलो. माहिती पुढच्या शुक्रवारी गुड फ्रायडे. मग आता शेवटचा वधस्तंभाचा संदेश, त्यानंतर 7 शब्द, येशू कबरेत, पुनरुत्थान, मग पुन्हा नाताळ, मग पुन्हा नवीन वर्ष, पुन्हा गुड फ्रायडे, पुन्हा ईस्टर. एक साखळी, एक सायकल आहे. परंतु सगळ्यामधनं आम्हाला देवाच्या अधिक जवळ गेलं पाहिजे, देवाच्या जवळ जायला पाहिजे. मला पुष्कळ लोकांची कॉल येतात आणि ते सांगतात, पूर्वी आम्हाला बायबल कधी समजलं नाही, पण आता बायबल मधला देव काय तो आम्हाला समजायला लागला. बायबल मधला देव आम्हाला कळाला. आणि ते म्हणतात की खरंच प्रभूनं बाकीच्या लोकांसाठी आम्हाला माहित नाही, पण प्रभूनं तुम्हाला आमच्या परिवाराचं बांधणी करण्यासाठी उभं केलं. आणि सगळ्यात मोठी पावती आहे, इथून आम्ही जे पोहोचवतो लोकांपर्यंत, ते धन्य झाल्यासारखं वाटतं की चला कोणता तरी परिवार निराशेच्या गर्दीतनं बाहेर आला, कोणतं तरी कुटुंब ज्यांना देव समजला. तर आज देवाची दुर्बलता माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ. शेवटचा आजचा संदेश, देवाची दुर्बलता माणसाच्या ज्ञानाहून. वधस्तंभावरचा ख्रिस्त ही देवाची दुर्बलता आहे. हे मानवी ज्ञान सांगतं बरं का. मानवी ज्ञान काय सांगतं, वधस्तंभावर जो देव आहे तो देव दुर्बल आहे. पण देवाची दुर्बलता मानवी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. एक वचन वाचू, करंथीकराचं पहिलं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि त्याची 21 पासून 25 पर्यंतची वचनं. करंथीकराचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 21 ते 25 वचनं. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही, जग देवाच्या ज्ञानानं वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलनी ज्ञानाचा शोध घेतात. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यास अडखळण व हेलण्यास मूर्खपणा असा आहे खरा. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. तो की मानवी बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी. कोणत्या पलीकडच्या गोष्टी? आता लोकांना मोक्ष, तारण, सुटका, प्रश्नातनं समाधान, याच्यासाठी एक त्यांची मानसिकता बनली. आणि ती मानसिकता काय, देवानं आमच्यावर प्रसन्न व्हावं, आमच्या परिवारातले, आमच्या घरातले, आमच्या शेतामधले, आमच्या घराण्यावरचे शाप काढण्यासाठी आम्ही कुर्बान करणार, अर्पण करणार. आता ही मानवी मुळामध्ये काय झालं, देवानेच हे वचनातनं देऊन ठेवलं होतं ना. होमार्पण, शांतार्पण, पापार्पण, ही सगळी अर्पण. बरं, देवाला अर्पण देण्याचा हेतू काय होता? माणसाला त्रास होऊ नये, त्यानं सगळा त्रास प्राण्यांमध्ये खर्च करावा, प्राण्यांना त्रास व्हावा, माणसाला त्रास होऊ नये. पण माणूस एवढा स्वार्थी, त्याला असं वाटलं प्राण्यांना त्रास होऊन मेलं तर चालेल, पण मी पाप करणार आणि अर्पण करणार. हा बुद्धिमान माणूस. या बुद्धिमान माणसाला त्याला काय वाटतं माहिती का, जर पापापासून सुटका मिळायची, माझ्यावरचा क्रोध जायचा, तर एक कोकरू अर्पण करायला पाहिजे. आता देवाला कळलं, अरे माझ्या या प्रकारच्या सिद्धांतानं माणसं पापापासून सुटत नाही, पण सामान्य असणारी कोकर, बैल याचं अर्पण होऊन ते मरून जात आहे. आता देवानं काय केलं, देवानं जे चांगलं, बरं, सोपं, एक सोपी पद्धत शोधून काढली.
कशासाठी? मानवाला तारण देण्यासाठी. पण शास्त्र काय सांगतं माहिती का? जर आम्ही 21 वचनामध्ये पाहिलं, देवाचं ज्ञान काय लिहिलं? कारण हा? जग देवाच्या ज्ञानाने हा. वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने त्याला आपल्या कोणाच्या कोणाच्या देवाची नाही आपल्या स्वतःच्या त्याला परत वाचा. कारण जग हा. देवाच्या ज्ञानाने दोन ज्ञान आहे. एक देवाचं ज्ञान, हा पुढे वेष्टीत असताही देवाच्या ज्ञानानं वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने त्याला आपल्या ज्ञानाच्या योगी. देवाचं ज्ञान आहे पण आपलंही ज्ञान त्याच्याकडे. पहा, दोन ज्ञान आहे. एक देवाचं ज्ञान आणि दुसरं आता देव त्याच्या वचनातनं त्याचं ज्ञान प्रगट करतो. ऐका, आता हे लिहिण्यामाग हा पौल करंतीकराच्या मंडळीला पत्र लिहिताना या पौलानं या सगळ्या रूढी परंपरा, सगळे सिद्धांत, यहुद्यांच्या सगळ्या चालीरीती, सगळे होमार्पण, सगळी पापार्पण, सगळे शुद्धीकरणाचे नियम याचा सखोल अभ्यास करणारा तो अभ्यासक आहे. पण त्याला आता कळलं की देवानं तारणाची योजना येशूच्या द्वारे जगामध्ये आणली. येशूच्या द्वारे तारण, एक कोकरा अर्पण झाला. योहानानं सांगितलं, बाप्तिस्मा करणारा योहान, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. मग आता या कोकऱ्याच्या द्वारे सगळं पाप संपलं. पण मानवी बुद्धीला कुठं पडतं ना, त्याला असं वाटतं असं कसं पाप संपेल येशू मेल्यावरती. मग आता त्यांनी काय केलं, यहुद्यांनी काय केलं माहिती का? या ख्रिस्तालाच नाकारलं. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा मग नाकारलं कोणी? यहुद्यांनी. म्हणून त्यांनी म्हटलं यहुदी आणि हेलेनी दोघांचा उल्लेख केला. यहुदी ज्ञानाचा शोध करतात तर हेलेनी चमत्कार मागतात. दोघं वेगवेगळ्या पद्धतीने. हे दोघं पण आपापल्या ज्ञानानं लोकांना शिकवत आहे. त्यांना असं वाटतं जर येशूचं अर्पण झालं तर अर्पण कसं काय मंदिरात येणार? येशूचं अर्पण झालं, मग आता यांना सवय लागली होती. काय सवय लागली होती? ते कोंबडं बकरं अर्पण करायचं आणि खायचं कोणी? याजकांनी. देव कुठं खात होता? देव फक्त रक्त पाहत होता. रक्त पाहिल्यावर त्याला बरं वाटत होतं. मनुष्य मरायला नको, प्राणी मरू द्या. देवाचा क्रोध प्राण्यांमध्ये होता, त्या कोंबडीमध्ये, त्या बकरीमध्ये, त्या बैलामध्ये. त्याला कापल्याबरोबर त्याचं रक्त पाहिल्याबरोबर प्रभूला त्या ठिकाणामध्ये संतुष्ट वाटत होता. पण आता कोकरा अर्पण झाला, ख्रिस्त अर्पण झाला. मग ख्रिस्त अर्पण झाला तर यहुदी लोकांचं जे धर्मगुरू आहेत आणि त्या धर्मगुरूंचं पोट बंद होणार आहे. मग त्यानं काय केलं, आता पौलाला पण ही गोष्ट पटत नव्हती म्हणून तर त्यांनी ख्रिस्ती लोकांचं ख्रिस्त गाजवायला लागलेत ना. येशूच्या द्वारे तारण, येशूच्या द्वारे तारण. तो म्हणतो ना, लोक काही चिन्ह मागतात, काही वचन सांगतात, मी वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचं सामर्थ्य ते ओळखायचं कसं? ऐका, ची गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. अजूनही जगाला ते कळलेलं नाही. बघा, एवढे उपदेश रोज युट्यूबच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून सगळीकडे गेलेले. महाराष्ट्रातला एक भाग राहिला नाही जिथं पोचले नाही. पोचून सुद्धा मला कॉल येतात, उपास कसा करायचा, 40 दिवसाचे उपास कसे करायचे, काय केलं पाहिजे. मग मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय 7 ते 13 वचन वाचा बरं. मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय 7 ते 13 वचन. जे पौल त्या ठिकाणामध्ये सांगत आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला शोधायचं आहे. ते व्यर्थ माझी उपासना ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. आता हे बोलतो कोण हो? कोण बोलत आहे? येशू. येशू येशू काय बोलत आहे? हे लोक ते व्यर्थ माझी उपासना करीतात. हे व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख
आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची आपल्या आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी परंतु तुम्ही म्हणता बघा माणसाने काय पर्याय शोधला बरं का. काय तुम्ही काय म्हणता. जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यायचं ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे, कुर्बान मी अर्पण केलं आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. पुढे काय तुम्ही चांगला मार्ग शोधला. तो म्हणतो देवाचं ज्ञान जगामध्ये आलंय, पण मानव आपलं ज्ञान देवाच्या ज्ञानाच्या वर लादत. देवाचं ज्ञान काय. कोणी आपल्या बापाची आपल्या आईची निंदा केली तर त्याला देहांत शिक्षा व्हावी, दगडमार करून मारून टाका. पण यांना यांच्या आई बापाला सांभाळायचं नाही. मग त्यांनी मार्ग काय काढला. देवाला संतुष्ट करू, आई बापाचा सांभाळ करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांचा सांभाळ देवाच्या मंदिरात टाकले. पैसे त्यांना नाही सांभाळायचं. समजा माझ्या आई वडिलाला जर मला 5,000 रुपये महिना द्यावा लागत आहे, पण मला त्यांचा द्वेष आहे, मग देवाने त्याचा न्याय तर माझ्यावर पाठवू नये. मग मी काय मार्ग निवडला. देवाला खुश करायचं, चला मंदिरात 10,000 टाकू. आणि इथं काय म्हटलं, जे तुमच्या बुद्धीला पटतं तुम्ही. देवाचं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान काय. आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. तुम्ही कुठं ते पाळता. तुम्हाला वाचण्यासाठी नवीन मार्ग निवडला. जे पौल सांगत आहे, दैवी ज्ञान देवाचं ज्ञान असून सुद्धा मनुष्याचं ज्ञान. आता येशू तिथं म्हणत आहे तुम्ही मानवी संप्रदाय पाळता, शास्त्र म्हणून शिकवता, ते असतात देवाचे नियम. इथं आता तीच गोष्ट आहे. 40 दिवस. आज सकाळीच एका आंटींचा फोन आला, काही लोक माझ्याकडे वाद घालायला. म्हटलं कशासाठी. ते म्हणतात राखीचा बुधवार नाही, मौंदी गुरुवार नाही. पाळक साहेब तुम्ही खूप छान वचन सांगता, मला सांगा त्यांना मी काय उत्तर देऊ. मी तुम्हाला काय उत्तर देऊ हे नाहीच आहे. मग आपण का पाळतो. आपण मूर्ख आहे म्हणून पाळतो. आपण का पाळतो. मूर्ख आहे. जे बायबल मध्ये नाही, तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही पाळता ना. हे नाही शास्त्रामध्ये, पण तुम्हाला पाहिजे. मग काय केलं. मानवी ज्ञानानं काहीतरी शोधून काढलं आणि ते म्हटले पश्चाताप करण्याच्या ऐवजी उपवास करा. स्वर्गात जायचंय, बाप्तिस्मा घ्या पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. मानवी संप्रदाय. मानवानं काय शोधून काढलं. उपवास करा, देवाला संतुष्ट करा, आई बापाला द्यायच्या ऐवजी मंदिरामध्ये अर्पण करा. हे बुद्धीनं तुम्ही तयार केलं आणि याच्यामध्ये हे जे सामर्थ्य, जे ख्रिस्ताचं अर्पण, ख्रिस्ताचं कुर्बान, ख्रिस्त वधस्तंभावरती अर्पण केलं, याला विरोध करून त्यांनी काय केलं. एक नवीन नियम लोकांना दिला आणि त्या नियमांप्रमाणे लोक चालत राहिले. आणि आता शास्त्र काय सांगतं माहिती का. अशा गोष्टी तुम्हाला करायला कोणी सांगितलेल्या आहेत. प्रॉब्लेम हाच आहे. काल मला एका आंटीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं, बाळक साहेब माझ्याकडे एक प्रश्न आहे. मी गाडीवर असताना त्यांचा फोन आला. म्हणलं बोला काय प्रश्न आहे. माझी सून डिलिव्हरी झाली, माझ्या मुलाला 80-90 हजार रुपये पगार आहे. आणि मग तो मुलगा मला भांडायला लागला. तो मला म्हणायला लागला की माझं बाळ जन्माला आलंय आणि माझ्या बाळासाठी मला मदत करावी लागेल. 4-5 हजार तू मला मदत कर महिन्याला. मग मी काय करू. मी तुमच्या फॅमिलीचे प्रश्न तुम्ही सोडा, मी काय तुम्हाला मार्गदर्शन कर. नाही हो, माझं बोलणं समजून घ्या. म्हटलं काय तुमचं बोलणं आहे. एक पाळक आला, त्या पाळकाला मी विचारलं की असा माझा मुलगा म्हणतो, तर त्या पाळकानं मला सांगितलं, त्यानं सांगितलं की तुम्ही तुमचा 10% तुमच्या मुलाला द्या. मग हे करू का मी. नाहीतर 10% गरीबालाच द्यायचा असतो ना. अहो म्हटलं तुमच्या पोराला पगार 90,000, तो कुठला आलाय गरीब. आणि तुम्हाला कोणी सांगितलं. म्हटलं हा 10% त्या मुलाला द्यायचा देवाचा नियम आहे. माझं भांडार समृद्ध असावं यासाठी तुम्ही आपला 10% आपली अर्पण देवाच्या भांडारामध्ये आणा. देवानं लेवीची तरतूद, याजकाची तरतूद 10%च्या द्वारे केलेली आहे. मुलाला कसं देता येईल. मुलगा पाळक आहे का म्हटलं तुमचा. नाही तो पाळक नाही. मग त्याला कशाला 10%. तुमचा 10% पाळकाच्या हातात द्यायचा. ते म्हटले तो पाळक सांगतो. मूर्ख आहे तो पाळक. त्याने आपले नियम लावलेले आहेत. हेच नियम जुन्या करामध्ये येशू ख्रिस्त असताना याजक लोकांनी लावून टाकले, जे आत्ता पण चालू आहेत. कशासाठी चालू आहेत. त्यांना लोकांना पश्चाताप करू द्यायचा नाही. ऐका, ज्या दिवशी लोक बदलतील ना, ऐका बरं का,
त्या दिवशी याजक लोकांना सुद्धा बदलावं लागणार आहे. याजकला बदलावं लागेल. याजकाला पाप करता येणार नाही, कारण लोक वचन घेऊन येतील हे असं वचनात लिहिलेलं आहे. परंतु परिस्थिती अशी आहे, याजक पापामध्ये अडकल्यामुळं याजकावर कोणी मनुष्यानं बोट दाखवू नये म्हणून याजकाने देवाचं वचन लपवलं आणि त्यांनी काय केलं, आपल्या बुद्धीनं वचन त्या ठिकाणात लोकांसमोर मांडू लागले. आणि पौलाच्या लक्षात ही गोष्ट आली. मग पौल काय म्हणतो, देवाचं ज्ञान असताना मानवी ज्ञान काय लिहिले, वाचा बरं. कारण जग देवाच्या ज्ञानानं वेष्टीत असताना त्याला आपल्या ज्ञानाच्या योगानं देवाला ओळखता आले नाही. यांना देवाला ओळखताच आलं नाही. आता येशू ख्रिस्त आल्याबरोबर योहान त्याच्या अगोदर आला तो म्हटला, पश्चाताप करा देवाचं राज्य जवळ आलं, पश्चाताप करा देवाचं राज्य जवळ आलं. येशू आला म्हटला, कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी ठेवलेले जे झाड फळ देत नाही, पश्चाताप करत नाही, ते झाड मुळापासून तोडून टाकणार आहे. आता हे सांगितल्याबरोबर शास्त्री आणि पुरुषांपासून लोक गेले आणि येशूच्या मागे चालायला लागले, लोक बदलायला लागले, पश्चाताप करायला लागले. आता शास्त्री पुरुषांना हे कळलं, अरे आपल्या मागे येणाऱ्या लोकांचा लोंढा कमी व्हायला लागला. मग त्यांनी काय केलं, हातामध्ये दगड घेतले आणि येशूच्या मागे लागले. असं लिहिलं की त्याला दगडमार करणार होते आणि तेवढ्यात येशू तिथून सटकला. का? कारण ह्यांना जे ज्ञान सांगायचं ते धर्मातली तत्व सांगायला लागले, पण त्याच्यानं कोणा मनुष्याची सुटका व्हायला तयार नाही. मग येशू आला आणि येशू पश्चातापाचा साधा सिद्धांत लोकांना सांगत गेला. काय सिद्धांत होता? जा इथून पुढे पाप करू नकोस, जा तुझ्या पापांची क्षमा झालेली. याच्या अगोदर याजक लोक पापांच्या क्षमेसाठी त्यांना वेगवेगळे नियम सांगत होते. आता येशू आल्यावर एकदम सोपं झालं ना. तो आला, पाप कबूल केलं, जर तुझ्या नवऱ्याला बोलव, माझ्याकडे नवरा नाही, तुझ्याकडे आतापर्यंत 5 होते, 6वा पण तुझा नवरा, तो तुझा नवरा नाही. कबुली दिल्यावर जग काय कोणाचं कुबांडाने घेतलं असेल चौपट परत करतो. आज या घराण्याला तारण प्राप्त झालं. एवढं सोपं तारण येशू द्यायला लागल्यावर हे सोपं तारण हे याजक लोक स्वीकारायला तयार नाहीत. त्यांनी आपलं ज्ञान काढलं. त्यांचं ज्ञान कोणतं, जे बायबलमध्ये त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि मग येशू म्हणतो नाही का, त्यांना चवाट्यावर उभं राहून लोकांचा सलाम करून घेणं आणि मोठे मोठे जगे घालणं आवडतं. येशूने हे बघितलं. पौला कट्टर यहुदी असणारा पौल, पण तो पौल सुद्धा आता त्याच पद्धतीने त्याला कळलं खरं सत्य काय, आणि खरं सत्य येशूवरती विश्वास ठेवून तारण आहे. बस हे मानवी बुद्धीला नाही पटत. आम्हाला वाटतं ती देवा आणि देवाचं अज्ञान आहे. काय म्हटलं, देवाची दुर्बलता आहे ती. हे किती दुर्बल देव आहे हा, किती आणि कमजोर देव आहे. मानवी संप्रदाय पाळायला लोकांना आवडतात पण पश्चाताप करायला आवडत नाही. पण लक्षात ठेवा, या क्रुसावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल क्रुसावरती, तर चोराचं झालेलं तारण. हा क्रुसाचा सिद्धांत जो आहे ना, हा क्रुसाचा सिद्धांत तुम्हाला काय सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीनं केलेला पश्चाताप. ज्याला क्रुसाच्या जवळ यायचं ना, त्यानं पहिल्यांदा सुरुवातच पश्चातापानं केली पाहिजे, उपासानं नाही. आजपर्यंत खूप उपास झाले. उपासानंतर संपल्यावर मनुष्य पुन्हा त्याच गोष्टी करत गेलाय. पुन्हा तो दारूच्या गुत्त्यावरती, पुन्हा ती भांडणं, पुन्हा ते मारामाऱ्या, पुन्हा ती ईर्ष्या, पुन्हा ती स्पर्धा, पुन्हा ते वाद, पुन्हा ते अशुद्ध जीवन. मग वर्षानुवर्ष हे मानवी संप्रदाय अशाच चाललेले. परंतु प्रभूला एक परिवर्तन आवश्यक आहे. आणि येशू जगामध्ये आल्याबरोबर तो सगळ्यांना परिवर्तनाची संधी देत गेलेला आहे. आणि परिवर्तनाची संधी देत असताना या यहुदी लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारायलाच तयार नाही. ते असं कसं होऊ शकतं की देव जर तो आहे तर त्या ठिकाणामध्ये त्याला क्रुसावरती अर्पण केल्यावर त्यानं का स्वतःची सुटका करून घेत नाही. मग हे चर्चा चोरानं पण ऐकली बरं का. चोर काय म्हणतो माहिती का, तू जर देवाचा पुत्र असेल तर तुझी पण सुटका कर. हेरोद पण म्हणतो, मी पुष्कळ तुझ्याविषयी ऐकलं, चमत्कार करून दाखव ना मला, जादूगिरी करून दाखव. त्याला इथे देवाची दुर्बलता वाटते. परंतु लक्षात ठेवा, देवाची दुर्बलता, याच देवाच्या दुर्बलतेनं ख्रिस्ताला क्रुसावरती दिल्यावर याच क्रुसावर चोराचा प्रवेश स्वर्ग राज्यामध्ये झालं. म्हणून देवाची दुर्बलता मानवी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे.
आजपर्यंत एवढे जेल, एवढे आणि भयानक प्रकारच्या शिक्षा, पण याच्यातनं चोरांचं रूपांतर कधी धार्मिक व्यक्तीमध्ये किंवा स्वर्ग राज्य जाणाऱ्या लोकांमध्ये झालं नाही. पण क्रुसावरती येशू ख्रिस्ताच्या एका उपस्थितीनं या चोराच्या अंतःकरणामध्ये बदल होऊन हा चोर स्वर्ग राज्यामध्ये जातो. याच्यापेक्षा महान सिद्धांत जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही की जिथं या चोरावरच्या क्रुसानं ख्रिस्ताकडे पाहिलं आणि स्वतःचं रूपांतर केलं आणि येशू त्याला म्हटला, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. याच्यापेक्षा सुंदर सुखलोकाचा सोपा मार्ग जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही. मरणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मेल्यावरती सुद्धा मनुष्याला कर्मकांड करावं लागतं. त्याला वाटतं माझ्या पित्राला, माझ्या प्रिय व्यक्तीला आणि स्वर्गामध्ये पोहोचावं, याच्यासाठी तो वर्षानुवर्ष कर्मकांड आणि व्रत वैकल्प्य प्रार्थना करतो. परंतु तरी सुद्धा त्याला खात्री असते की तो व्यक्ती स्वर्गामध्ये असेल का नाही. परंतु क्रुसावरचा ख्रिस्त आम्हाला अभिवचन देतो, आम्हाला खात्री देतो, एकदा माझ्याकडे पाहशील आणि नुसतं कबूल करशील तो जिवंत देवाचा पुत्र आहे. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये सांगितलं, तू आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास धरशील, मुखानं कबूल करशील तर तुझं तारण होईल. लक्षात ठेवा, तारणाचा इतका साधा सोपा मार्ग जगामध्ये कोणता नाही. पण लोकांना वाटतं ही तर देवाची दुर्बलता आहे. ती देवाची दुर्बलता नाही, मानवासाठी सर्वोत्तम असणारी योजना आहे. आतापर्यंतच्या योजनेतली सगळ्यात भारी योजना कोणती असेल तर या क्रुसावरती ख्रिस्ताला अर्पण करणं. मनुष्य संप्रदायामध्ये अडकून पडलेला आहे. त्याला संप्रदाय आवडतो, त्याला वर्षानुवर्ष त्याच गोष्टी आवडतात. त्याला ते उपवास आवडतात, त्याला तो गुड फ्रायडे आवडतो, त्याला ते 7 शब्द आवडतात, त्याला तो ईस्टर आवडतो, त्याला तो झावळ्याचा रविवार आवडतो. त्याला ते नसेल तर त्याला असं वाटतं की मी ख्रिस्तीच नाहीये. हे नाही तर ख्रिस्ती नाही. पुष्कळ लोक काय तुमच्याकडे माऊंदी गुरुवार नाही, तुमचं माऊंदी गुरुवारला चर्च नसतं. 12 महिने आमच्याकडे असतात, 12 महिने आमचे लोक येतात. तुमच्याकडे कधीतरी येतात म्हणून तुम्ही ठेवतात. आम्ही 12 महिने लोकांना शिकवतो काय करायला पाहिजे. हे कधीतरी एकदा एकत्र येऊन आणि भोळ्याचा आव आणून देवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसणं, याला परिवर्तन म्हटलं नाही. परिवर्तन म्हणजे पाप सोडणं आणि ख्रिस्ताकडे वळणं, जुन्या मार्गाचा त्याग करणं. या रूढी परंपरेतनं बाहेर यायला पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे की मी अमकं केल्यावर आणि माझं पुष्कळ वेळा माझं मन मला साक्षी देतं. देव नाही साक्षी देत, वचन नाही आम्हाला प्रूव्ह करून दाखवत. मन सांगतं कधी कधी तू खूप चांगला आहे, तू खूप चांगली आहे. देवाचं वचन उलगडल्यावर कळतं ते वचन आरसा आहे, ते दाखवतं. मी नाही स्वतः, मी माझं मन मला सांगतं. आणि कधी कधी आम्ही म्हणतो नाही माझं मन मला सांगताना बदल. तुझं मन तुला स्वर्गात नेणारच नाही ना, तुला नेणार देवाचं वचन स्वर्गामध्ये. म्हणून शास्त्र काय सांगतं, आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या. मनाचं नवीकरण झालं पाहिजे. का तर माझं मन मला खात्री देतं आणि तुझं मन दुसऱ्याविषयी चांगलं नसतं बरं का. तो माझ्या मनात काय असतं, हा स्वर्गात जाणारच नाही आणि मी जाणार म्हणजे त्याची सक्ती आहे. मी चर्चला जातो, मी दानधर्म करतो आणि प्रभूनं मला स्वीकारलं पाहिजे. तो म्हटला मला प्रभूजी म्हणणाऱ्या मग कोणाचा होईल, जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे. मग तुझं मन तुला सांगतं मनाप्रमाणे वागायचं. मग कसं काय तू स्वर्गाच्या राज्यामध्ये जाशील. हा संप्रदाय, ही बुद्धी झाली तुमची बुद्धी विनाकारण तुम्हाला खात्री. साधं उदाहरण देतो. तुम्ही पेपर सोडून येता आणि पेपर सोडून आल्यावर घरी बसून कॅल्क्युलेशन करता, हे माझं बरोबर आहे, हे माझं बरोबर आहे, हे माझं बरोबर आहे. मग आल्यावर किती 90च्या खाली नाही पडणार आणि रिझल्ट लागल्यावर 9 झालं. कसं सगळं तो सोडवलं होतं. अरे सोडवलं होतं पण चुकीचं होतं ना. तू सोडवलं, तुझ्या मनानं टिक मार्क केलं, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण शेवटी पुस्तक ठरवणार ना काय बरोबर आहे. तसं आत्मिक जीवनामध्ये पण तुम्ही सगळं हे बरोबर आहे, ते बरोबर आहे, टिकमार्क केली. पण ज्यावेळेस तपासणी होईल ती याच्याप्रमाणे होणार आहे, त्याच्यासाठी मानवी संप्रदायाप्रमाणे नव्हे तर देवाच्या ज्ञानानं परिपूर्ण व्हा. हे देवाचं ज्ञान आहे. आणि पौल ते सांगतो, इकडं दैवी ज्ञान आणि मनुष्याचं ज्ञान याचा झगडाचा आहे. आणि तिथं असं लिहिलं, देवानं त्याचं ज्ञान काय लिहिलं शब्द, कारण जग देवाच्या ज्ञानानं वेष्टीत असताही. म्हणजे सगळीकडे देवाचं ज्ञान येऊ लागलेलं आहे. पण काय घडलं,
त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. माणसाला आपल्या ज्ञानाच्या योगानं, जगाला आपल्या ज्ञानाच्या योगानं देवालाच ओळखता आलं नाही ना. मानवाला वाटतं मी करतो ते देवाला पसंत पडतं, माझी बुद्धी सांगते. नाही, देवाला माझं सगळं आवडतं. कोणी सांगितलं? वाचलं बायबल, बायबल मधल्या गोष्टी जाणून घेतल्या, तुला वाटलं ते, आणि तुला जे पसंत आहे ते तू केलेलं आहे. आखानानं त्याला आवडलेल्या वस्तू आणि तंबूमध्ये आणून ठेवल्या, देवाला कुठं पसंत होत्या? शौलानं पण त्या ठिकाणात देवाने सांगितलं सरसकट सगळ्यांचा नायनाट कर. शौलानं चांगली चांगली पुष्ट पशु घेऊन आले आणि तिकडे शमूएल जातो, तो देवानं मला सांगितलं. तो म्हटलं मी माझ्यासाठी नाही आणलं, मी देवाला अर्पण करण्यासाठी. तो म्हटलं मी मारून टाक म्हटल्यावर मारून टाक. देवाला अर्पण करायला तुला कोणी सांगितलं? तुझ्याकडचं अशक्त वासरू असू दे, मला त्याची गरज आहे, तू तिथले आणू नको, सगळ्याला मारून टाक. काही गोष्टी आमच्याकडे अशाच आहे, आम्ही गृहीत धरून चालतो की देवाला हे आवडतं आणि हे मानवी ज्ञान आहे. पण देवाचं ज्ञान तसं नाही. देवाच्या ज्ञानात जे सांगितलं ते अगदी स्पष्ट आणि स्वच्छ असतं. मग त्याच्यानं तुम्ही दुखावले जा, त्याच्यानं तुम्हाला वाईट वाटेल, त्याच्यानं तुमचं अंतःकरण तुटलं जाईल, त्याच्यानं तुम्हाला वाटेल की कुठंतरी मी, आणि हे जे सांगितलं गेलं हे वचन मला टोचणारं वचन होतं. नाही, हे देवाची इच्छा होती. म्हणून शास्त्री आणि परुषी येशूला पाहिल्यावर त्यांची दात ओटते खात होते. का? कारण येशू त्यांना पाहिल्या म्हणतात, अरे चुना लावलेल्या. कसला राग येत असेल? मीटिंगला आलो, पाळक साहेब म्हणले, अरे सापाच्या पिलांनो, एक उपदेश उद्या बरं, सापाच्या पिलावर पटापटा निघून जातील सगळे. पुढच्या रविवारी चर्चला जायला नको. सापाची पिला आम्ही, एवढी तुम्हाला तुमच्या बरोबर राहिलो, सापाची पिला आम्ही. अहो येशू बोलत सापाच्या पिलांनो, पण मानवी ज्ञान ते स्वीकारला तयार नाही. याचाच परिणाम त्याने ख्रिस्ताला मारण्यासाठी ठेवलेला आहे. आज लोकांना हे काय म्हणतात त्याला, की आणि गोड गोड लावून असणाऱ्या टॅबलेट देणं गरजेचं नाही. शुगर कोटेड मेसेज नको आहेत, शुगर कोटेड एकदम गोड मेसेज पाहिजे. बाळक साहेब गोड गोड सांगा ना, असं पेपरमिंटच्या गोळीसारखं नाही, काय म्हणते मिंटो असं चघळत बसलं, किती छान, चिंगम सारखं असं चघळत नाही बसायचं. आत गेलं की पश्चाताप होऊन सगळं बाहेर पडलं पाहिजे. अशा संदेशाची जगाला गरज आहे, आणि ईश्वर तोच संदेश घेऊन आला होता. मानवी बुद्धीला ते पटलं नाही, त्यांनी त्याला क्रुसावर दिलं. आता दुसऱ्या वचनामध्ये, त्याच्या खालच्या वचनामध्ये पहा, 21, आता 22 वचनामध्ये, 21 वचनामध्ये बघा. हा, कारण 18 वचन, 18. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. मूर्खपणाचा आहे. परत 21 वचना देवाचा. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताना त्याला आपल्या ज्ञानाच्या योगानं देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे. कुणाचं तारण? विश्वास ठेवणाऱ्या. मग तो म्हटला नाही धर्मशास्त्र पाळणाऱ्या. काय म्हटला तो? विश्वास ठेवणाऱ्या. असं म्हटलं का उपवास करणाऱ्या? असं म्हटलं का दर रविवारी चर्चला जाणाऱ्या? असं म्हटलं बायबल वाचणाऱ्या? असं म्हटलं का सगळ्या मीटिंगला जाणाऱ्या? मग तर आम्ही तर किती सभा अटेंड केल्या असतात, चर्च बंद ठेवावं लागलं असतं. चला हे आले ते आले, पळा 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 पळा. नाही, समस्या काय माहिती का? तुमचा विश्वास, हा विश्वास तुमचं तारण करणार, आणि ही तारणाची सगळ्यात सोपी योजना. आता काय झालं माहिती का? जगाला 18 वचनामध्ये काय लिहिलं? 18 वचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. ज्याला स्वतःचा नाश करून घ्यायचा त्याला वधस्तंभाचा संदेशच मूर्ख वाटतो. काय असला संदेश आहे? याच्यामध्ये सांगितलं येशूवरती विश्वास ठेवायचा आणि तुमचं तारण करून घ्यायचं. एवढं सोपं स्वर्ग राज्य मिळवणं. आम्हाला काहीतरी कठीण सांगा ना. आम्हाला सांगा आम्ही किती लांब आणि बिना चप्पलचं जाऊ. आम्हाला सांगा आम्ही लोटांगण घेत कसं येऊ. आम्हाला सांगा आम्ही आमच्या लेकरांना आणि देवाजवळ अर्पण करू का. देवानं एवढा कठीण मार्ग सांगितला नाही, सोपा मार्ग सांगितला. सोपा मार्ग काय? येशूवरती विश्वास ठेवा, बस. किती सोपा मार्ग आहे.
येशूवरती विश्वास ठेवायचं, आपल्या मुखामध्ये आता आणि कबूल करायचं, अंतःकरणात विश्वास धरायचा. मग तिथं कुठलं कर्म नाही, मग कुठलं अर्पण नाही, मग कुठं आणि तुम्हाला आ शरीराला वेदना देणं नाही. म्हणून तिथं आम्ही पाहतो यशाच्या ग्रंथामध्ये सांगितलं की हा मला पसंत पडणारा उपवास आहे का? तुम्ही आपल्या शरीराला पीडा देता, लवाळ्यासारखं डोकं लविता, कामकाज करून घेता मजुरांकडनं, हे सगळं तुम्ही कर्मकांड करता. पण माझा मार्ग तुम्ही जाणून घेत नाही. माझा मार्ग काय? येशूवरती विश्वास ठेव. किती सोपा मार्ग सांगितला. पण आज जर तुम्ही बघितलं तर लोक 40 दिवसात त्यांनी स्वतःचे एवढे हाल करून घेतलेत की विचारायला लोक. तो क्रुसाकडे बघ ना, जे करायचं ते येशूनं करून ठेवलं. आता तुम्ही नव्याने कशाला त्याग करता? कशासाठी तुम्ही एवढ्या वेदना देता? कोणी सांगितलं तुम्हाला? इकडं प्रत्येक उपवासाच्या मागे काहीतरी धोरण होतं. दानिएलानं उपवास केले, त्याच्या उपवासामध्ये देवाचं रहस्य त्याला उलगडायचं होतं. काय देवाने त्याला स्वप्न दिले, ते स्वप्न सांगितलं पाहिजे. मूर्ती स्वप्नामध्ये आल्यावर त्या मूर्तीचा अर्थ त्याला समजावून घ्यायचा होता. मग आमचे उपवास कशासाठी आहेत? कोणता हेतू आहे, कोणता उद्देश आहे, कोणतं आमच्या उपवासाचं कारण आहे, का आम्ही करत आहोत, किती रहस्य उलगडली, किती मोठे चमत्कार तुमच्या जीवनात घडले. मग आलं ना प्रश्न तोच, तुम्ही विश्वासानं तारण साधून घेता का तुमच्या कर्मानं तारण साधून घेता? तुमचं तारण नेमकं होणार कशानं? इकडं सोपा मार्ग प्रभूनं सांगितलं, पण शास्त्र काय सांगतं? ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा वाटत आहे. अजूनही लोकांना वाटतं तुमच्याकडे उपास नसतात का? अरे तुमच्याकडे आणि आमच्याकडे काय झालं? हे कुठले ख्रिश्चन आहे, तुम्ही कुठले ख्रिश्चन आहे? नाही, तुम्ही पेंटिकॉस्टल आहे म्हणून तुम्हाला नसतात का? तुमचं बायबल वेगळं आणि आमचं बायबल वेगळं आहे? हे बायबल एकच आहे. नाही, आम्ही येशूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करून आम्ही लांब पळायचा प्रयत्न करतो का? आम्हाला नको वाटतं येशूच्या जवळ जायला? आम्हाला नको स्वर्गात का? आम्हाला तुम्हाला जाताना बघून टाळ्या वाजवायच्यात, अरे हे उपासावाले गेले, आम्ही बसलो इथंच? नाही हो, तुम्ही फार लांबचा पल्ला घेता, आम्ही शॉर्टकटने पोहोचतो तिथं. शॉर्टकट काय माहिती का? अंतःकरणात विश्वास धर, मुखानं कबूल कर. एवढा सोपा मार्ग स्वर्गामध्ये जाण्याचा आहे. हा सोपा मार्ग आहे. पण लोकांना तो सोपा मार्ग नकोय, त्यांना कठीण मार्ग आवश्यक आहे. त्यांना असं वाटतं काहीतरी वेगळं सांगा, काय केलं पाहिजे, काय करू सांगा तुम्ही आम्हाला, नेमकं काय केलं पाहिजे, किती तास गुडघ्यावरती बसू? गुडघ्यावरती बसल्यावर अभिषेक येईल, तुम्हाला सामर्थ्य येईल, पण ते ख्रिस्तासाठी नका करू. तुमच्या मिनिस्ट्रीसाठी करा, तुमच्या सेवेसाठी करा, तुम्हाला पुढे जाण्यासाठी करा, अभिषेक मिळवण्यासाठी करा. पण ते ख्रिस्तासाठी तुम्ही नाही करू शकत. जे करायचे तारणासाठी सगळ्यात सोपी आणि मोठी योजना कोणती? तर त्या ठिकाणामध्ये म्हटलं येशूवरचा विश्वास. आणि जगामध्ये तुम्हाला कुठं असं सोपं तारण सापडणार नाही, कुठंच नाही. तुम्हाला मेल्यावर सुद्धा त्या व्यक्तीसाठी असणाऱ्या कृती कराव्या लागतात. पण आम्ही ज्यावेळेस एका व्यक्तीला कबरेमध्ये पुरतो, त्याला पुरल्यानंतर तिथून पुढे आमचा त्यांचा संपर्क राहत नाही. का? कारण आता आमच्या हातात काहीच राहिलं नाही. ना त्या व्यक्तीसाठी केलेली प्रार्थना देव ऐकणार आहे, ना त्या व्यक्तीसाठी केलेली मध्यस्थी प्रभू ऐकणार आहे. एकदा मरण आणि त्यानंतर न्याय होऊन चुकलेला आहे. जिवंत आहे तोपर्यंत येशूवरती विश्वास ठेवणं एवढंच आमच्या हातामध्ये आहे. आणि येशूवरती ज्याचा विश्वास आहे ना, तो रोज पश्चाताप करतो, रोज. हा तुमच्या विश्वासाचं प्रॅक्टिकल आहे. तो म्हणतो तू आपला येशूवरती विश्वास धर आणि बाप्तिस्मा घे, म्हणजे तुझं तारण होईल. तर तुझा येशूवरती विश्वास आहे, बाप्तिस्मा घे. आणि बाप्तिस्म्याच्या ऐवजी उपासाचा मार्ग शोधला ना. आज बाप्तिस्मा घेणाऱ्या किती लोकांचे उपवास झाले, तो पण एक मोठा संशोधनाचा विषय होईल. किती लोकांनी बाप्तिस्मे घेतलेले आहेत आणि का घेतले नाही? मग त्यांना लहानपणी झाला आहे का बायबलमध्ये लहानपणीचा बाप्तिस्मा? नाही, आमचा शिंपडून बाप्तिस्मा झाला. अहो, तुम्ही शिंपडणं आणि त्याला बाप्तिस्मा म्हणता, पण ते बायबलमध्ये सांगितलंच नाही ना शिंपडून बाप्तिस्मा. बाप्तिस्मा म्हणजे बुडणं आहे. आलं का नाही आपल्या बुद्धीप्रमाणे, आम्ही आमच्या हेतूप्रमाणे. बरं, आता त्याच्यामध्ये आम्ही काय काढलं? नाही, मग जिथं पाणी नाही तिथं कसं करायचं? पितो का नाही पाणी? आंघोळ तर करतो का नाही? जिथं तू राहतो तिथं आंघोळ करतो का तू गोळ्या खातो आंघोळीच्या? आणि मग आता मला पाणी नाही, मग मी आंघोळीच्या गोळ्या खाऊन. हे सगळं तर्क तुमचे. मग चोराचा कुठं बाप्तिस्मा झाला? मग येशूचा झाला का? येशूचा झाला ना, येशूने घेतला ना.
मग तू चोराचा अनुयायी का येशूचा अनुयायी आहे? बरं, येशू चोराला येशू म्हटलं आज तू माझ्यावर सुखलोकात असेल, तुला म्हणणार आहे का प्रभू? हा प्रश्न आहेच. मग सोपा मार्ग कोणता? येशूवरती विश्वास ठेवणं, बाप्तिस्मा घेणं, संपलं विषय. एवढा सोपा मार्ग सांगितला ना, पवित्रीकरणाचा, शुद्धीकरणाचा, देवाच्या मार्गामध्ये चालण्याचा. पण मानवाने तो नाकारला. तिसरी गोष्ट वाचूया, करंथीकराचं पहिलं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 22 आणि 23 वचन. हा, कारण यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करीतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला. आता तिसरी गोष्ट, दोन प्रकारच्या लोकांचं वर्गीकरण केलं, एक यहुदी आणि दुसरे हेलनी. आता यहुद्यांचं काय वैशिष्ट्य आहे? यहुदी काय मागतात? चिन्हे मागतात. यहुदी काय मागतात? चिन्हे मागतात. ते प्रत्येक वेळेस येशूला चिन्ह मागत आहे. तू देवाचा पुत्र आहे, चिन्ह दाखव. ऐका, तारणाची योजना प्रभूनं करून ठेवली आणि ती तारणाची योजना काय? येशूवरती विश्वास ठेवणं, बस. ऐका, आता स्वर्गाच्या राज्यात कुणाला जायचं? तुम्हाला जायचं का येशूला जायचंय? कुणाला जायचंय? येशू तर ऑलरेडी आहेच. आणि तुम्ही चर्चला येता, तुम्ही देवाच्या मंदिरात येता आणि ज्यावेळेस एक व्यक्ती मरतो त्या मेलेल्या व्यक्तीला प्रेतक्रिया करण्यासाठी पण पाळकच बोलवता. का बोलवता? तुम्ही जाऊन का नाही करत? कारण ती प्रार्थना असते ना, प्रभू या आत्म्याचा, आणि तेवढं सांत्वन असतं की प्रभूने या आत्म्याचा स्वीकार केला, तेवढं बरं वाटतं. आणि मग तो येऊन उपदेश करतो, झोपी गेलेल्या लोकांविषयी अजान असू नका, आता महानिद्रा पावलेले लोक आणि प्रभू येईल करण्याचा नाद होईल आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे पुन्हा उठले जातील. आता तारणाचा सोपा मार्ग तुम्हाला पाहिजे, स्वर्गामध्ये प्रवेश करणं त्याच्यासाठी, आणि तुम्हाला येशूवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम काय? यहुदी काय म्हणतात? तू देवाचा पुत्र आहे तर चिन्ह दाखव. आमच्याकडे यहुद्यांसारखीच भावना आहे. तू देवाचा पुत्र आहे ना, मग मला नोकरी दे. तू देवाचा पुत्र आहे, मग मला लेकरं दे. तू देवास, मग मला आणि मामाचं कर्ज बाजूला काढ. आता तुम्हाला स्वर्गात जायचंय का कर्जातनं सुटायचंय? तुम्हाला घर पाहिजे का स्वर्ग पाहिजे? तुम्हाला लेकरं पाहिजे का स्वर्ग पाहिजे? काय पाहिजे? पण तुम्ही म्हणता ना, तू जर देव आहे तर हे मला दे, मग मी विश्वास ठेवल. पण तसं नाही. तारणाची योजना क्रुसावरती आहे आणि तारणाची योजना काय सांगतात? यहुदी ज्ञान मागतात. आता ज्ञान मागण्यासाठी वधस्तंभ हे अडखळण आहे असं लिहिलंय ना, मला 23व्या वचनामध्ये. यहुद्यास ते अडखळ, वाचा बरं. आम्ही तर यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यास अडखळण. काय अडखळण आहे? यहुद्याला कोण यहुदी आहे? जे येशूकडे येऊन चिन्ह मागत आहे. बऱ्याच लोकांना चिन्ह लागतात, मिरॅकल्स लागतात, चमत्कार लागतात, की तू आमच्यासाठी चमत्कार करून दाखव. आणि बरेच लोक चमत्कारामध्येच अडकून पडले. ऐका बरं का, फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. बरेच लोक एका सेवकाच्या मागे धावताना ते मिरॅकल्स, किती मिरॅकल्स घडत आहे, कसे चमत्कार घडत आहे. पण जेव्हा तुम्ही चमत्काराच्या मागे धावायला लागता ना, त्यास तुम्ही तारणापासून दूर जातात हे तुमच्या लक्षात पण येत नाही ना. मी विचार करतो, तो म्हटला की ज्यास मी परत जगामध्ये येईल त्याच्या अगोदर अनेक लोक तुम्हाला फसवतील. ख्रिस्त तिथं सांगतील आणि लोक त्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्याच्या मागे धावायला सुरुवात करतील. कसं काय शक्य आहे? कारण तो येशू सारखे चमत्कार दाखवणार आहे ना. आणि ज्या लोकांना बायबलच्या वचनावरती प्रेम नाही, वाचायचं नाही, ते लोक फक्त मिरॅकलच्या मागे धावणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही मिरॅकलच्या मागे, चमत्काराच्या मागे तुम्ही धावता, त्यास तुम्ही पूर्णपणे निराश बनता. तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही जे करत आहात याच्यातलं तुम्हाला समाधान नाही, सांत्वन नाही, मार्ग नाही सापडला तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही मोठा चमत्कार घडला तर एक दिवशी त्या चमत्कारासहित तुम्हाला मरावं लागतं. जसं पेत्र, आम्ही पाहतो, लाजरस कबरेतनं बाहेर आला पण तो मेला. वाळलेल्या हाताच्या मनुष्याचा हात बरा झाला पण तो मेला. आणि येशू काय म्हणतो माहिती का? 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा. मग कधी कधी तो चमत्कार तुमच्या जीवनात नसेल, पण तारण जर तुमच्या जीवनात असेल ना, तर तुम्ही फार मोठी गोष्ट कमावलेली आहे. ती महत्वाचं आहे. आणि पौल ते सांगत आहे की यहुद्यांना ते अडचण आहे. यहुदी म्हणतात की आम्हाला चिन्ह दाखव. तुम्ही नेमकं कशासाठी प्रभूकडे आलेला आहात?
तसं थोमा म्हणत नाही का, येशूच्या 12 शिष्यांपैकी थोमा तेच चिन्ह मागत आहे. तो यहुदी आहे. तो म्हणतो जोपर्यंत त्याच्या कुशीमध्ये मी हात घालत नाही, हातामध्ये बोट घालत नाही, तोपर्यंत मी त्याला येशू आहे आणि तो पुनरुत्थित झाला यावरती मी विश्वासच ठेवणार नाही. मग येशू त्याला काय म्हणतो, अरे तू पाहून विश्वास ठेवला, जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. कोण धन्य आहे? मिरेकल साठी चमत्कार तर घडणारच येशूच्या नावात, आणि आम्ही पाहत आहोत अद्भुत अद्भुत चमत्कार घडत आहे. परवा कोणीतरी मला सांगितलं, छातीमध्ये खूप मोठी गाठ झाली, टेस्ट केली, डॉक्टर म्हटले कॅन्सरची शक्यता आहे, आणि ते खूप घाबरून गेले. मग पहिला रिपोर्ट काढला, त्याच्यामध्ये ते म्हटलं की दिसतंय पण अजून 1-2 रिपोर्ट आम्ही काढू. दुसरा काढला, त्याच्यात पण दिसलं. आणि मग त्यांनी कॉल केला, त्यांनी सांगितलं की पाळक साहेब खूप घाबरलो, आमच्या आईला ते छातीतली गाठ ती कॅन्सरची असू नये, काहीतरी तुम्ही प्रार्थना करा, आमचा विश्वास आहे. तिसऱ्यांदा टेस्टला गेल्यावर 8 दिवसांनी ती गाठ नष्ट होऊन जाणार आहे, आमचा विश्वास तुमच्या ओकेवर, आमचा विश्वास तुमच्या प्रार्थनेवरती आहे. आणि ते म्हटले तुम्ही फक्त ओके म्हणाने प्रार्थना करा. आणि प्रार्थना केली, गाठ टेस्ट करायला डॉक्टरकडे गेले. जस्ट 8 दिवसांनी गेले तर ती गाठ डिसअपिअर झाली होती, नाहीशी झाली होती. चमत्कार घडतात, पण चमत्कारासाठी येशूच्या मागे जायचं नाही, तारणासाठी येशूच्या मागे जायचं. येशू ख्रिस्त क्रुसावर यासाठी की तुम्हाला तारण मिळावं, हे तारण महत्वाचं आहे. मिरॅकल्सच्या मागे बिलकुल धावू नका. आणि सगळ्यात मोठा चमत्कार तुमचं जीवन बदलणं. डॉक्टर हात देऊ शकतात, डॉक्टर काही तासाचं जीवन, काही दिवसाचं जीवन पण तुम्हाला देऊ शकतील. डॉक्टर तुमच्या मेंदूतली गाठ काढून वेगवेगळ्या उपचारानं तुमचा पॅरालिसिस पण घालू शकतील, पण डॉक्टर तुम्हाला स्वर्गाचं राज्य देऊ शकणार नाही. पण ईश्वरचा विश्वास 100% तुम्हाला स्वर्गाचं राज्य देणार. प्रॉब्लेम तो आहे, समस्या ती की तुम्ही मिरॅकल्सच्या मागे धावत आहात का ख्रिस्त वधस्तंभावरचा तो गाजवत आहात. म्हणून तसं म्हटलं की यहुदी चिन्ह मागतात आणि हेलनी काय मागतात, वाचा बरं. यहुदी चिन्ह मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करीतात. हेलनी काय करतात, ज्ञानाचा शोध. आता काही लोक, इथं 2 प्रकारचे लोक आहेत. एक लोक, एक व्यक्ती येतो नुसतं मिरॅकल मिरॅकल मिरॅकल. बघा, मिरॅकलच्या मीटिंगला सगळ्यात जास्त गर्दी असते. चमत्कार म्हणलं की डोकी पुढे गेलीच, एवढी चढावड की. आणि बघलो अमक्याच्या सभेला मी जाऊ. परिणाम काय झाला माहितीये का तुम्हाला? हे चमत्कार येशू त्यांच्या जीवनातनं घडवतो, आज येशू बाजूला झाला आणि चमत्कार करणारे लोक येशूच्या डोक्यावर बसले. हे तुमच्या लक्षात पण येत नाही. आता त्याने आपले सिद्धांत, आपली तत्व काढलेली आहेत, ते आपल्या विचाराप्रमाणे लोकांना नाचवत आहेत. बरं, कोणीतरी मला सांगितलं, मोठा प्रीचर, इतका मोठा प्रीचर, त्याच्या मीटिंगला हजारोंची गर्दी, 10,000 20,000 लोक जमतात, पण तो प्रीचर जे आयोजक आहे त्या सगळ्या आयोजकांना घेऊन बसला आणि त्या सगळ्याला त्यांनी झापायला सुरुवात केली. का तर त्याचं, आणि तो प्रीचर त्या ठिकाणामध्ये लोकांना, त्या आयोजकांना रागवत होता. तो म्हटला एवढं कमी ऑफरिंग कसं काय येऊ शकतं माझ्या मीटिंगला, तुम्हाला जमत नाही का मीटिंग करायला? का तर तुम्ही डोक्यावर घेतलं त्यांना, ते चिन्ह करतात, तुम्ही त्यांच्या मागे धावला आणि तुम्ही वेड्यासारखं तिथं बसला. प्रभू येशू ख्रिस्तानं 5 भाकरी 2 मासे घेतले, लोकांमध्ये वाटले, त्यानं टोपल्या घेऊन आपल्या घरी नाही गेला. पण आता लोक टोपल्या घेऊन घरी चाललेले. का घरी चाललेले? याचं कारण इकडं हे लोक चिन्हाच्या मागे धावत आहे, पण वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी चिन्ह करणाऱ्या व्यक्तीला आणि लक्ष पुरवलं, पण येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मारला गेला, त्याच्यामुळे तारण आहे, हेच लोक विसरून गेले. आणि पौलानं तो सिद्धांत तिथे सांगायला सुरुवात केली. तो म्हटला यहुदी चिन्ह मागतात आणि हेलनी काय मागतात? ज्ञानाचा शोध करीतात. एक दुसरा वर्ग आहे, ते लोक देवाच्या वचनाचं ज्ञान लोकांना उलगडून सांगतात. लोक त्याच्याने पण वेडे झाले. काय ज्ञान आहे, काय ज्ञान आहे, काय ज्ञान आहे. मग झालं, ज्ञान असणारा प्रीचर पण हवेमध्ये गेला. तो प्रीचर सुद्धा, तो पण त्याच्या सगळ्या मागण्या ठेवायला लागला. लोक ज्ञान ऐकण्यासाठी. आता प्रॉब्लेम काय माहिती का, जसं तुम्हाला ते दाखवतील तसं दिसणार आहे. आरशे पाहिले का तुम्ही? आरशे, ते आरशे वेगवेगळ्या अँगलचे असतात बघा. कधी बुटकं दिसतात, काही आरशामध्ये उंच, काही आरशामध्ये तोंड फाकलं, काही आरशामध्ये डोळे मोठे, एकदम व्हरायटीचे आरशे. आणि तुम्ही जाता आणि तुमचं तुम्हाला पाहूनच तुम्ही हसता. प्रीचर पण तसाच आरसा घेऊन येतात. देवाचं वचन काय? आरसा. मग तुम्हाला जसं दिसल तुम्हाला तशी प्रतिमा तयार करून घेता. की नाही, त्यानं दाखवलं ते बरोबर आहे,
तो म्हणतो त्या पद्धतीनं. आता याच्यामध्ये राहिलं काय, मुख्य भाग काय, अरे सगळ्यात सोपी गोष्ट, येशू ख्रिस्त तुझ्यासाठी क्रुसावरती मारला गेला. आता तू पापी नाही तर तू देवाचं लेकरू आहे. हे महत्वाचं आहे ना. तुम्ही पाहता काय, त्यानं ज्ञान दाखवलं. ते सकाळी एका मावशीने मला फोन करून सांगितलं, अहो पाळक साहेब ते लोक आमच्या घरी आले, त्यांनी सांगितलं अहो प्रभू भोजन म्हणजे वलांडणाचा सण, आणि येशू ख्रिस्तानं एकदाच ते प्रभू भोजन शिष्यांना दिलं. ते वर्षात एकदाच घ्यायचं असतं वलांडणाच्या सणाच्या दिवशी. काय मत आहे तुमचं? माझं मत विचारू नका, मी बायबल मधलं तुम्हाला सांगतो. तो म्हटला हा माझ्या रक्तानं झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाल, जितक्यांदा तुम्ही हा प्याला प्याल, तितक्यांदा. मग इतकं सोपं साधं वचन आहे, पण तुम्हाला जो आरसा दाखवला तुम्ही त्याच्यातच पाहिलं स्वतःला वर्षात एकदा. दुसरी गोष्ट प्रेषित 2 मध्ये सांगितलं, ते प्रति दिवशी घरोघरी एकत्र जमत भाकर बोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये. मग ती कोणती भाकर होती? प्रभूचा प्याला, द्राक्षरसांची भाकर होती. मग ते रोज घेत होते. पण समस्या काय माहिती का, इकडं पौलाला ज्या गोष्टी आढळल्या त्याच गोष्टी आता त्यावेळेस आढळत, तर आता तर किती वाढलं पाहिजे नाही. तेव्हा तर नुकताच ख्रिस्त गेला होता आणि त्या ठिकाणात सुरुवात झाली होती. आता ख्रिस्त जाऊन 2023 वर्ष झाली. आता किती भुंगे घुसले असतील आणि कसलं कसलं शिक्षण चालू झालं असेल. परंतु इकडं आता पौल काय म्हणतो, अरे हे यहुदी आणि दुसरे हेलनी हे दोन्ही पण तत्वज्ञानी आहेत. हे यहुदी कट्टर धार्मिक आहे, हेलनी पण कट्टर धार्मिक. आणि हे इतकं ज्ञान अगदी बायबलच्या वचनाचा कथ्याकूट करून करून इतकं वचन मुखोद्गत केले, पाठ केलं. या पानावर हे वचन आहे, हे असं सांगतं, ते तसं सांगतं. आता ते सांगितल्यावर आम्ही डोक्यावर हात आपटून, अरे बापरे, आणि पान नंबर पण सांगितलं आणि वचनाचा नंबर पण सांगितला. पण पान नंबर आणि वचनाच्या नंबरवरती नाही, तर वधस्तंभाच्या ख्रिस्तामध्येच तारण आहे, ते सामर्थ्य. लक्षात घ्या, कोणी तुम्हाला कितीही काहीही सांगितलं तरी सुद्धा सिद्धांत काय सांगतो, अंत काय सांगतो, की आमचं, वाचा ते वचन त्याच्यात 22 आणि 23 वचन. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करीतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. काय गाजवतो? ख्रिस्त गाजवतो. आता ख्रिस्त गाजवल्यावर काय झालं बघा. हा यहुद्यास अडखळण. कुठल्या यहुद्यास अडखळण आहे? चमत्कार, चिन्ह चमत्कार मागणारे यहुदी, त्यांना नुसतं ख्रिस्ताच्या द्वारे कसं काय तारण? मग मिरॅकल्स कुठे आहे? मग चमत्कार कुठे आहे? मग आलिशाच्या त्या असणाऱ्या याच्या अस्थीनं माणसं जिवंत झाली नाही का? ज्या कबरेमध्ये आलिशाला पुरलं आणि त्या कबरेमध्ये तो संदेष्टा होता, तो प्रॉफिट होता, तर त्याच्या अस्थीनी सुद्धा माणसं जिवंत झाली. चिन्ह दाखवा. अरे गाढवांनो, येशू मेल्यावर येशूला कबरेत ठेवलं, तिथे माणसं जिवंत झाली ना. मग कुठं गेलं तुमचं ज्ञान? आलिशाच्या अस्थीनं एक व्यक्ती जिवंत झाला, पण येशू कबरेत गेल्यावर कितीतरी कबरेतनं बाहेर पडले, तरी पण त्यांना ते अडखण आहे. मुळामध्ये या यहुदी लोकांनी काय केलं, या धर्म आणि धार्मिक यहुद्यांनी काय केलं माहिती का? त्या सैनिकांना सांगितलं पैसे देऊन, येशूचं शरीर शिष्यांनी चोरलं असं सांगा, पुनरुत्थान झालेलं सांगू नका. कोणी सांगितलं? याच यहुद्यांनी, कारण त्यांना ते अडखण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जास्त मिरॅकल्सचा पण विचार करू नका. सगळ्यात मोठा मिरॅकल तुम्हीच आहात. तुम्ही देवाच्या भावनामध्ये आहात ना, हाच मिरॅकल आहे. आणि तुम्ही जिवंत हा मिरॅकल आहे. तुम्ही जेवता हा मिरॅकल आहे. तुम्ही रात्री झोपता हा पण मिरॅकल आहे. तुमचं कुटुंब सुरक्षित आहे हा मिरॅकल आहे. अजून कोणत्या मिरॅकल विषयी बघता तुम्ही? तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करता, प्रभू त्याला हार्ट डिसीज आहे, त्याच्या हृदयामध्ये 4 ब्लॉक आहे, आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करून निघून येता आणि तुम्हाला तिकडून येतं अजून त्यांना बरं नाही, त्यास तुम्ही डिस्टर्ब होता. माझी प्रार्थना त्या व्यक्तीला, अरे पण ते 4 ब्लॉक तुला नाही ना, तू प्रार्थना त्याच्यासाठी केली, देवाने तुला त्याच्याकडे घेऊन गेला. मग ज्यावेळेस तू घेऊन जातो ना, तर तू असा विचार केला पाहिजे, ते माझ्याकडे नाही, प्रभू तू त्याला ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हा विचार करून प्रार्थना कराल, देव त्याला पण बरं करेल.
मुख्य भाग काय, त्याला मरणाच्या समय ख्रिस्त समजला पाहिजे. आमेन. मरण तर येणार आहे आणि ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे, जसं येशू म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. मग त्या व्यक्तीला पण देवाच्या इच्छेच्या हातामध्ये सोपवा. 2 दिवसापासून एका व्यक्तीने मला सारखा फोन करून सांगायचा, माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, इतका सुंदर मुलगा, थोडला सिरियस कंडिशन मध्ये, पाळक साहेब प्रार्थना करा, प्रार्थनेनं त्याला जीवदान मिळेल. आणि आज सकाळी त्या मुलाच्या फोटो सहित त्यांनी पाठवलं, माझा मुलगा गेला. परंतु स्टेटमेंट त्यांनी इतकं सुंदर केलं, मला वाईट वाटत नाही, देवाचा होता, देवाने नेला. हे वधस्तंभावरचा ख्रिस्त ज्याला समजतो ना, तोच हे विधान करू शकतो. बाकीचे लोक देवाला दोष देत बसतात, एवढ्या प्रार्थना केल्या मुलगा का नाही वाचला. अरे तो मुलगा प्रभूच्या जवळ असणं ही सगळ्यात भारी गोष्ट आहे ना. मरण तर सगळ्यालाच येणार, आज तो गेला, उद्या तुम्ही जाल, मी पण जाणार आहे. कोणी कायमस्वरूपी राहणार नाही या पृथ्वी तलावरती. आणि पौलानं तीच गोष्ट सांगितलेली आहे. येऊद्यास ते अडकण आहे, पुढे हा यहुद्यास अडखळण व हेलेण्यास मूर्खपणा. हेलण्यास काय हो? मूर्खपणा. हेलने म्हणतात हा काय मूर्खपणा, येशू क्रुसावरती आहे. कोण? देवाच्या वचनाचं ज्ञान असणारे लोक. म्हणून जास्त पण ज्ञानी बनू नका. बायबलमध्ये म्हटलं अति फाजील धार्मिक. इतकं कधी कधी वचन डोक्यामध्ये घुसतं ना की त्या असं वचनालाच वचन आपण विरोध करत बसतो. एवढं पण डेंजर डोक्यामध्ये घुसू देऊ नका. ज्या वचन तुमच्या जीवनामध्ये काम करतं ते वचन चांगलं आहे, पण वचन वादासाठी वापरू नका. हेलण्यांचा प्रॉब्लेम तोच झालेला आहे. त्यांनी वचन विरोध करण्यासाठी, वादासाठी वापरलं गेलेलं आहे. कोणतं वचन कोणा व्यक्तीच्या जीवनामध्ये विरोध करण्यासाठी, डिपेंड करण्यासाठी वापरू नका. मला रोज कितीतरी लोकांचे कॉल्स येतात, मेसेज येतात, ते असं वचन आहे, तुम्ही असं सांगतात, ते वचन तसं आहे. एक दोनदा मी बघतो यांचं बोलण्याचा हेतू काय, तिसऱ्यांदा म्हणतो ब्रदर एवढा टाइमपास करण्या इतकं माझ्याकडे वेळ, त्यापेक्षा मी 2 लोकांसाठी प्रार्थना केली तर त्यांचे प्रश्न सुटतील. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा मी त्याला ब्लॉक करून टाकतो, कारण या व्यक्तीला काय काम धंदा नाही, हा वचन घेऊन येऊन तेच करत बसणार आहे. आणि या वचनाने ना तो बदलणार ना मी बदलणार आहे. तो तरी मला बदलू शकेल आणि मी तरी त्याला बदलू शकेल का? नाही बदलणार. वादविवाद, तर्क वितर्क करत बसायचं नाही. आपल्या स्वतःचं तारण साधणं ते ख्रिस्ताकडे बघूनच होणार आहे. ऐका, एंड करतो, संपवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वधस्तंभावरचा ख्रिस्त काय म्हटलं त्याच्यामध्ये, वाचा. हा यहुद्यास आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यास अडखळण व हेलण्यास मूर्खपणा असा आहे खरा. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी. आता तो म्हणतो काही यहुद्यांना अडखळ आहे, काही हेल्यांना ना, पण ज्यांना प्रभूनं पाचारण म्हणजे बोलवलं, ज्यांना बोलवलं त्यांना ते अडखण नाही. आता पौलाला आधी अडखण होतं, आता पौलाला बोलवलं, त्याने विचारलं कोण आहे प्रभू तू? अरे ज्याचा तू छळ करतो तो मीच आहे. आता पौलाला बोलवल्यावर पौल येशूवरती डोळे झाकून विश्वास ठेवतो. आता प्रॉब्लेम काय येऊ द्या ना, त्यांना असं वाटलं क्रुसावरच्या येशूच्या रक्तानं कसं तारण. आता यांना या हेलण्यांना तारण, ज्यांनी ते वाचलं होतं बायबल, त्याच्यामध्ये लिहिलं कोकऱ्याचं अर्पण करा, वलांडणाचा सण करताना दारबाईला कपाळपट्टीला कोकऱ्याच्या रक्ताचं शिंपडणं करा, आणि अशा पद्धतीने आणि तुम्ही वलांडणाचा सण साजरा करा. आता येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला, त्यानं रक्त सांडलं, रक्ताच्या द्वारे सगळ्या पापांची क्षमा झाली. हे काही ते स्वीकारला तयार नाही. मग त्यांना ते अडखण ठरलं. ते म्हटले नाही, आम्ही असल्या ख्रिस्ताकडे येणार नाही जो चुकीचं सांगतो, याच्या रक्तानं कशी क्षमा होईल. बघा, त्यांना बैलाच्या आणि कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे असणारी क्षमा आवडती, पण ख्रिस्तानं सांडलेल्या रक्ताच्या द्वारे त्यांना क्षमा आवडत नाही. त्यांच्यासाठी ते अडखण आहे. पण जे लोक ख्रिस्तानं बोलवले त्यांच्यासाठी ते सामर्थ्य आहे. म्हणून लक्षात घ्या, आज जर प्रभूनं तुम्हाला इथं बोलवलंय ना, तर वधस्तंभाचा ख्रिस्त तुमच्यासाठी सामर्थ्य आहे. म्हणून ते सामर्थ्य घेऊन आम्हाला जगामध्ये जायचंय आणि जगाला सांगायचं, तारण कोणता सेवक करणार नाही, पण तारण फक्त क्रुसावरचा येशूच करणार आहे. फक्त येशू. म्हणून लक्षात ठेवा, व्यक्तीला नव्हे तर येशूलाच महत्व देऊया. आमेन म्हणाल का? चला आपल्या जागेवरती बरावूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, प्रभू समोर स्वतःला नम्र करूया. आपलं लक्ष पुन्हा एकदा त्या क्रुसाकडे लावू. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे शांतपणे ते पुढे येतील.
प्रार्थनेची गरज असणारे लोक.